राजे राजगडावर आलेला 8 दिवस लोटले नसतील, तोच दिल्लेर मिर्झाची प्रचंड शाही फौज मुळामुठेची पाणी घुसळून टाकीत पुण्यात घुसली. गौर, हांडा, बुंदेला, राठोड, कछवाह, चंद्रावत अशा राजबंद्या राजपुतांच्या केशरी डेऱ्या रावट्यांची प्रतिबिंबे मुळामुठेच्या पाण्यावर तरंगत हिंदोळू लागली. दिल्लेर खानाच्या दिमतीखाली सगळ्या जातींचा खान पुण्यात ठाण झाला. हत्ती, घोडे, उंट यांच्या कालव्याने प्रांत पुणे सुन्न झाला. अब्दुल खान, फते लष्कर, मेहलिया, अगडबंब तोफाची भांडे तोफखान्याचा प्रमुख मीर अतिश खान याने रांगेत लाखून ठेवली. पाठीकडे झुकते झालेले किमॉश डोक्यावर घेऊन चुनीदार विजारीचे डगल जाम्यावर झगमगीत जाकिटे चढवलेले दिल्लेरचे पठाण यांनी बहलिया हशम घोडे फेकीत पुण्यात धुमाकूळ घालू लागले. डोक्यावर केशरी साफे बांधलेले, हनुट्याजवळ दाढ्या पिकलेले मिर्झा राजांचे कुंवर, सिंग आणि ठाकूर राजांच्या खबरा उचलण्यासाठी 12 मावळात घुमू लागले. आले. दिल्ली दरबारचे सगळ्यात ताकदवार आक्रमण मराठी दौलतीवर चालून आले. प्रभू रामचंद्राच्या रघुकुलाचा वारसा सांगणारा मिर्झा राजा राजांचे स्त्रीचे राज्य तसनस करण्यासाठी स्वामी निष्ठेच्या किल्लती काबे पांघरून आला. येताना तो रणचंडीचा कोटीयज्ञ पेटवून आला होता. त्यात काही कमी पडायला नको म्हणून आता तो मराठी मुलखाची होळी पेटवणार होता. त्याची उमर 60 वर्षाची होती. 60ला बुद्धी नुसती नाठीच होत नाही तर खोटीसुद्धा होऊ शकते, कारण आजवर जे कधीच घडलं नव्हते ते आज घडणार होते. मराठे राजपूत एकमेकांवर उभे हत्यार धरणार होते. सूर्यवंशजाकडून लवकरच एक साक्षात सर्जा सूर्य ग्रासला जाणार होता. पुण्यात येताच मिर्झा राजाने तळाचा कब्जा आपल्या हाती घेऊन राजा जयवंत सिंगाला रिहा केले. जयवंत सिंग दिल्लीच्या रोखाने कूच झाला. आपल्या डेऱ्यात बसून हुक्क्याच्या नळीतून धुराचे फव्वारे फव्वारे फेकीत दिल्लेर खान शिवाजीच्या कुठल्या किल्ल्यावर आग ओकावी या खयालात डुबून गेला होता. आपल्या आलिशान शामियान्यात खुशबुदार सरबताचे घोट घशाखाली सोडीत मिर्झा राजा शिवाजीवर किती ढंगाच्या चाली रचाव्यात याचा विचार करीत होता. उन्हाच्या तकलखीने त्याचे पातळ होठ पुन्हा पुन्हा सुकत होते. सरबत कामी येत नव्हते. अफजल खानाला उर भेटीत फोडणारा, शाहजखानाची बोटे छाटणारा, शाही सुरतेची शान लुटणारा सेवा त्याच्या डोळ्यासमोरून हलत नव्हता. मध्येच त्याच्या कपाळावरच्या केशरी कुलटिळा आकसत होता. चढत्या उन्हाबरोबर त्याच्या जीवाची नुसती काहिली होत होती. नेहमीच्या पूजेतील स्फटिक शिवलिंगावर राजांनी आपल्या सडक बोटांनी बेलपत्रे वाहिली. क्षणभर आपल्या दळणदार पापण्या मिटत त्यांनी हात जोडले. हे शिवलिंग एक वेळा त्यांच्याशी न सांगता येणाऱ्या बोलीत बोलत आले होते. काजळणाऱ्या त्यांच्या मनाला स्फटिक स्वच्छ करीत आली होते. आज मात्र कधी नव्हे, ती निराशार कंठाची भस्ममंडित अशी साक्षात शिवाजी मुद्रास त्यांच्या मिटल्या डोळ्यासमोर खडी टाकली. तिचा दाट निळा कंठ बघताना राजांचे उभे राजेपण भान थरकून उठले. त्यांनी डोळे उघडले. समोरचे स्वच्छ शिवलिंग अंगभर तळपतच होते. शेजारी उभ्या असलेल्या संभाजी राजांना राजांनी नजरेने शिवलिंगावर द्विलपत्रे वाहण्याची इशारत केली. शंभूराजांनी तबकातील 2 बेलपत्रे स्फटिक सुंदर शिवलिंगावर वाहिली. राजांनी मिटलेले डोळे तसेच ठेवून आपले हात जोडले. त्यांच्या मिटलेल्या छोटेखानी डोळ्यांसमोर मात्र महाबळेश्वराच्या माथ्यावर कृष्णेच्या पात्रात गळाभर पाण्यात उतरलेल्या आबासाहेबांची शिवपिंडीत सारखी दिसणारी मुद्रा क्षणात उभी ठाकली. ती दिसताच त्यांनी जोडलेले हात उचलून आपल्या कपाळाला नेऊन भिडवले. चला, राजे त्यांच्या खांद्यावर हात चढवीत म्हणाले आणि शंभूराजांसह राजे जिजाबाईंच्या महालाकडे आले. जिजाबाईंना वंदन करून ते त्यांच्या सोबतीने राजगडाच्या बालेकिल्ल्याच्या सदरेवर आले. सदरेवर सरलष्कर नेताजी, आनंदराव, येसाजी, मोरोपंत अशी मंडळी हात बांधून उभी होती. कुणाचीच मान वर नव्हती. अदब मुजरे झडले. राजे, जिजाबाई आणि बाळराजे
सदर बैठकीवर बसले. वर्मी बांध लागलेले पाखरू चित्कारण्याची ताकद नसलेले जसे तसेच फडफडत जावे तसे काहीचे क्षण गेले. एक सेवक जगदंबेच्या भंडाऱ्याची परडी घेऊन सदरेवर राजांसमोर आला. काही न सांगता बोलता त्याने हातची परडी राजांसमोर पेश केली. भंडाऱ्याची पहिली चिमट सदरेच्या देवतेला उधळून राजांनी दुसरी चिमट आपल्या कपाळीच्या शिवगंधावर घेतली. भंडाऱ्याची परडी सदरभर फिरली. इमानी कपाळे भंडाऱ्याने भरली. राजांच्या हात इशारितीवर सगळी मंडळी बसती झाली. भयान शांतता पसरली. कधी नव्हे एवढ्या जाणवणाऱ्या गंभीर आवाजात राजे बोलू लागले. आम्हात ज्याची धास्ती होती ते समोर आले. औरंगशहाच्या मनी आमचे स्त्रीचे राज्य सलते आहे. ते बुडवावे म्हणून त्याने नामजात केलेले दिल्लेर व मिर्झा पुण्यात उतरले. मिर्झा राजाची चाल अजून खुली झाली नाही, पण आम्ही ती जाणतो. आता त्याच्या जमते कोंढा किंवा पुरंदरच्या रुखाने कूच करतील. औरंगशहा रजाबंद करण्यास मिर्झा राजा हुन्नराची कोशिश करेल. बोला मंडळी, तुमची जाणती मसलत बोला. राजे थांबले. बोलताना त्यांच्या तोंडी औरंगशहाचं नाव येताच त्यांचे पेटून उठणारे डोळे, कातर झालेला आवाज संभाजी राजांना जाणून गेला. रजपुताच्या गोटावर मारत्या समशेरीची चाल घेऊया. कुडतोजी गुजरमान उठून बोलले. तुमच्या निधड्या स्वभावाला धरून बोललात कुडतोजी, पण राजपूत एवढा गाफील नाही. मागच्या सरदारांच्या गफलती याच्याकडून होणार नाहीत. बादशाच्या 2 डुया त्याने बघितल्या आहेत. राजे शांतपणे म्हणाले. मोगलाई मुलखात घुसून हुल देत त्याला अंगाव घेतला तर? नेताजींनी आपली थोराट पगडी डोलवीत मसलत पेश केली. मंच बोललात नेताजी. आम्ही तीच कामगिरी तुम्हा जोडून देणार आहोत. पण हा हुन्नरशी किती नतीजा पावेल आम्हा शक आहे. मिर्झा राजे मुत्सदी आहे, धीमा आहे. सगळे सदरकरी खामोश झाले. कुणालाच काही सुचत नव्हते. बराच वेळ राजे बोलत होते. मिर्झा राजाचा पठाण दिल्लीचा हुबेहूब परिचय करून देत होते. औरंगाबादच्या चालबाज धूर्त राजकारणी डावाची उकल करून सांगत होते. शेवटी ते म्हणाले, आम्हास औरंगजेबाच्या कडव्या चालीची खंत वाटत नाही, की वाटते ती मिर्झा राजाची. दिल्लीपती होण्याची त्याची योग्यता, तोच आज आमच्या पहाडीच्या मुलखावर बादशाचा नमक हलाल चाकर म्हणून उतरतो आहे. आता स्त्रीची इच्छा बलवत्तर, आमचा भार त्यांच्यावरच, म्हणत राजे उठले. मने जडलेले सदरकरी उठले. त्यांच्यातील रघुनाथपंत कोरड्यांकडे बघत राजे म्हणाले, रघुनाथपंत, तुम्ही जरा आमच्या महाली भेटा. राजांच्या पाठीवर झगमगणाऱ्या जाम्यावरच्या जरीबुतूच्या ठसठशीत कोयरीवर डोळे जोडून जिजाबाईंच्या बरोबर चालताना संभाजीराजे कसल्या तरी विचारभिंगरीत अडकलेले होते. राजांच्या महालात येताच त्यांनी राजांना विचारले, हा औरंगशहा असा कोण लागून गेला आहे की तुम्ही त्याच्याबद्दल इतकं बोलावं? त्यांच्या प्रश्नाने जिजाबाई आणि राजे चमकून एकमेकाकडे बघतच राहिले. आपल्या फर्जंदला औरंगजेबाची खूनगाठ कशी द्यावी हे राजांना क्षणभर उमगलेच नाही. राजांच्या जवळ येऊन त्यांच्या दोन्ही खांद्यावर आपले तळहात चढवून त्यांचे खांदे आवळत त्यांना कपाळीच्या शिवगंधाकडे बघत राजे म्हणाले, तो दिल्ली तख्ताचा बादशाह आहे शंभूराजे. तो आम्हास कधीच दिसला नाही. तसा तो त्याच्या बंद्या सदारखारीसीस कुणास दिसत नाही, पण त्याची करणी मात्र आम दुनियेला दिसते. त्याच्या सख्या भावांना दिसली, खुद त्यांच्या जन्मदात्या बापाला दिसली. राजे बोलता बोलता थांबले. आम्ही त्या औरंगशहाला भेटून विचारावं म्हणतो. संभाजी राजांचे बोल पुरे झाले नाहीत. राजांनी त्यांच्या ओठावर आपली तर्जनी ठेवीत झटकन त्याची जबान रोखली. हा शंभूबाळ साम करो आणि तुमच्यावर तो प्रसंग कधीच न येऊ. चौरंगावरील तबकात ठेवलेले स्फटिक शिवलिंगाकडे बघत राजे म्हणाले. मिर्झा राजाने आपली चाल खुली केली. 3 पवित्र्यात त्यांचे सैन्य हलू लागले. सुप्यापासून जोडलेल्या पिछाडीच्या प्रत्येक ठाण्यावर तो हत्यारबंद जागतिशी शिबंदी पेरत आला होता. आपल्या प्रचंड फौजेने
गिधाडी पंख त्याने आता 12